हरे कृष्ण. आय होप यू ऑल आर फाईन अँड डुईंग वेल. सो आज आपण बघणार आहोत तुमची सिच्युएशन लाईफमध्ये काय चालू आहे, करंट ऊर्जा काय आहे, काय इमोशन्स आहेत तुमचे. ओके, टोटॅलिटी. जे पण काम हातामध्ये घेतलेलं आहे तिकडे तुमचं 100% एनर्जी आहे का. म्हणजे असं म्हणतात ना, नजर हटी दुर्घटना घटी, वैसे की जे हातात काम घेतलं आहे, काही शिकत आहात, काही लर्न करत आहात, काही गोष्टींचा अभ्यास करत आहात किंवा करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी काही कोर्स करत आहात, तर तुमचा 100% तिकडे एनर्जी आहे का. तुम्ही त्या लर्निंगकडे, शिकण्याकडे 100% वेळ देत आहात का. सेकंडली, प्रेमामध्ये आहात, रिलेशनशिपमध्ये आहात, तर तिकडेसुद्धा तुमचा तेवढाच इक्वल गिव्ह अँड टेक आहे का, तेवढाच अटेन्शन आहे का. असं तर नाही आहे ना की जस्ट धरपकड तुमची चालली. कारण की तुमचा एखादाही मिनटाचा अटेन्शन जर त्या गोष्टीत नसेल तर कदाचित ती गोष्ट तुमच्या हातून निसटू शकते, ती गोष्ट तुमच्या हातून जाऊ शकते आणि डिवाईन पुन्हा पुन्हा संधी देत नाही. सो मला हे जे व्हायब्रेशन्स कार्डवरून डिवाईनने तुम्हाला सांगायला सांगितले ते पोचलेले आहेत. सो लेट्स सी तुमचे काय इमोशन्स आहेत आणि काय ऊर्जा आहे तुमची, आणि तुम्हाला डिवाईनला काय सांगायचं आहे. पीस हवं आहे, शांती हवी आहे तुम्हाला, आणि पीस शांतीसाठी हे सगळं चाललेलं आहे. मे बी तुमच्या सोलला शांती हवी आहे, तुमच्या आत्म्याला शांती हवी आहे. म्हणजे बाहेरचं जग किती पण धावपळीचं असलं तरी तुम्हाला पीस आणि शांती हवी आहे. यू आर लुकिंग फॉर दॅट कामनेस. आणि हे कामनेस कदाचित शांत बसून मेडिटेशन करून 5-10 मिनटं मननचिंतन करूनच येणार आहे. जसं तुम्ही या चित्रामध्ये बघू शकता, हृदयामध्ये एक डिवाईन लाईट आहे, थर्ड आयमध्ये डिवाईन लाईट आहे. ती तेव्हाच येते जेव्हा तुमच्या सुप्रीम परमात्म्याशी कनेक्शन होतं. आणि ही ऊर्जा जर तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला अशा एनर्जीमध्ये जाण्यासाठी शांत बसणं, मेडिटेशन करणं गरजेचं आहे. अगेन मला असं वाटतं की तुम्हाला मल्टीटास्किंग येते समोर. तुम्हाला हे पण करायचं आहे, तुम्हाला ते पण करायचं आहे, तुम्हाला फॅमिलीला पण वेळ द्यायचा आहे, तुम्हाला रिलेशनशिपला वेळ द्यायचं आहे, तुम्हाला स्वतःला वेळ द्यायचा आहे. पण तुमची ना एका प्रकारे कसरत होत असावी किंवा जगलिंग होत असावी, इतकं करायचं सकाळपासून इव्हनिंगपर्यंत. बट इकडे सुंदर गायडन्स असं आहे की मोमेंट टू मोमेंट जाणं, म्हणजे ज्या क्षणाला जे इम्पॉर्टंट आहे त्याला ॲक्च्युली प्रायोरिटी आणि प्राधान्य देणं हे जास्त गरजेचं आहे. रॅदर दॅन मल्टीटास्किंग करणं. मल्टीटास्किंगमध्ये कुठल्याही गोष्टीला 100% तुम्ही देणार नाही आणि 100% तुम्हाला रिझल्ट पण येणार नाही. तर तुम्ही मे बी आता तुम्ही असं डिसाईड पण केलं आहे की मी एका वेळेला एकच गोष्ट हँडल करेन, मी एका वेळेला एक गोष्टीकडे बघेन, एका वेळेला एकाच गोष्टीला